नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। आज दिनांक 26 एप्रिल 2026 रविवार चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वन परिक्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे। ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत सिंदेवाही वन परिक्षेत्रातील नवरगाव उपक्षेत्रातील रत्नापूर शेत शिवारात आज दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास T84 वाघीण मक्याच्या शेतीमध्ये फिरताना दिसली। ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच वाघिणीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली। वाढत्या गर्दीमुळे वाघीण आक्रमक झाली आणि तिने हल्ल्याचा प्रयत्न केला। यावेळी नागरिकांना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेले वनरक्षक पारेकर हे गंभीर जखमी झाले। हरल्यानंतर वाघीण शेतशिवारात जाऊन बसली, मात्र दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास तिचा अचानक मृत्यू झाल्याचे आढळून आले। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून वाघिणीच्या मृत्यूमागील कारणाबाबत संशय व्यक्त केला जात आहे। माहिती मिळताच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी आणि संबंधित तज्ञ घटनास्थळी दाखल झाले। अंदाजे 9 ते 10 वर्ष वय असलेल्या वाघिणीचे शव पुढील तपासासाठी सिंदेवाही येथे हलविण्यात आले। त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपासासाठी व्हिसेरा नमुने घेण्यात आले आहे। सर्व प्रक्रिया पंचाच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली असून शवाचे अंत्यसंस्कारही करण्यात आले। या संपूर्ण घटनेमुळे सिंदेवाही परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकनाळ न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही। प्रत्येक मोठ्या घडामोडीवर आमची नजर।